ज्या लोकाला खरंच काही येत, ज्या लोकाला खरंच काही येत ती लोक घरी बसली, ज्या लोकाला काही येत नाही ती या देशाची राज्यकर्ती जाबाद बनली. अरे लई हाल झालं रे. महात्मा फुल्यानं कधी आराम केला नाही, गाडगे बाबानं कधी आराम केला नाही, शाहू फुल्यानं कधी आराम केला नाही. त्यांनी जर आराम केला असता तर तुम्हाला कधी आराम मिळाला नसता. माझ्या शंभू राजानं 9 वर्ष हे वादळ महाराष्ट्रात खेळलं, त्या माणसाला कधी वेळ नाही मिळाली. मग आज आमच्या देशाचं झालं काय आणि आज आमच्या देशाची अवस्था काय? आम्ही सर्व शेतकऱ्याची पोरं आहोत, सगळेजण शेतात राब राबतात. कार्यक्रम सुरू झाले की शेती जरा बाजूला करतो आणि माणसाची शेती पिकून शिवचरित्र नावाचं पीक आणतो. म्हणून तर या डोळ्यात पाण्याच्या धारा आहे हो का? अरे आमचं जळलं हो, आमच्या कापसाला भाव नाही, आमच्या तुरीला भाव नाही, आमचा कोळपाट जळालाय, आमचं बेलणं जळालंय, आमचा सगळा संसार जळालाय. ज्याचं जळतं त्याच्या डोळ्यातलं पाणी गळतं. खरं बोलणाराचे झाले हाल, खरं बोलणाराचे झाले हाल, खोट बोलणारा खुशाल नेम बोलायचे. आहे देशात लोकशाही, आहे या देशात न्याय. जर या देशात न्याय नसताना तर शेतकरी भुकेनं मेला नसता. आणि या देशात जर न्याय असताना तर शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा भाव ठरायचा अधिकार नसता. अरे माई बाप, खताची गोणी 2000 रुपयाला आणि 18% GST आमचा आहे. अरे देश आमचा, माती आमची, अरे पाणी आमचं आणि सत्ता तुमची. कसं रे? आणि आम्हाला GST आणि आमच्या मालाला GST नाही. अरे कसा जगेल? अरे त्यालाही भाव नाही, अरे त्यालाही मुलं, त्यालाही वाटतं आपली मुलं चांगल्या शाळेत टाकावी. पण का? आज हाल झाले कोणाचे? आहे या देशात न्याय. देश कसा आहे आमचा भारत? फक्त खरं बोलायचं नाही, फक्त गोड गोड बोलायचं आणि त्यांना मानधन लाख रुपये द्यायचं. आमचा गुन्हा हे, आम्ही गुन्हेगार आहे. ते गुन्हेगार नाही, आम्ही गुन्हेगार आहे. मी आता राहून वयाला बोलतो, अरे शाहू वाचला म्हणून आम्ही गुन्हेगार, फुले वाचला म्हणून आम्ही गुन्हेगार, आंबेडकर वाचले म्हणून आम्ही गुन्हेगार, आम्ही महापुरुष वाचले म्हणून हे डोळ्यातलं पाणी तुमच्या पुढे गळतंय बाबा. ही तळमळ ही